बाहेर भरपूर पाऊस पडत आहे, तर सगळे म्हणत होते की पोहे करा. म्हणलं पोहे करण्यापेक्षा गरमागरम भजे करते. पावसामध्ये भजे खायला खूप छान लागतात आहेत. चला तर मग झटपट अशा पद्धतीने आपण भजे करायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथं मी कांदा कट करून घेते. नंतर आपल्याला लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची ते बारीक करायचं. सगळ्यात आधी आपण कांदा कट करून घेऊ. 4-5 मिरच्या, लसूण सोलून घेतलेला, अद्रक छान असं बारीक करून घ्यायचं आहे. लसूण, अद्रक, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे, मिक्सरवरती छान असं बारीक करून घ्यायचं आहे. चार कांदे कट करून घेतलेले आहेत. 1 वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लोअर पीठ ते पण चाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. चाळून घेतलेलं पीठ सगळं टाकायचं आहे. बारीक केलेली सर्व हिरवी मिरची आपल्याला टाकून घ्यायची. या मिरच्या जास्त तिखट नाही, त्याच्यामुळं मी 5 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. थोडीशी हळद, थोडे जिरे, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा सोडा. सगळं अगोदर छान मिक्स करून घेऊ. याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ. आपल्याला जास्त पातळ नाही ठेवायचं, घट्टच ठेवायचं आहे. आता 10 मिनटं आपल्याला हे सगळं झाकण ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर ना हे छान असं मुरतं सगळं. त्यानंतर आपल्याला हे भजे छान असे तळून घ्यायचे. तर मी कढई गरम करायला मांडलेली आहे. आता ही कढई गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आणि ते छान असं गरम झाल्यानंतर ना सगळे भजे आपल्याला छान असे तळून घ्यायचे. तर 10 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढूया. कढई गरम झालेली आहे. आता यामध्ये मी तेल ओतून घेते. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यात भजे सोडायला सुरुवात करायची. तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी आपण एक टाकून बघूया. अजून नाही गरम झालेलं आपलं तेल. आता तेल सगळं गरम झालेलं आहे. आपण भजी सोडून घेऊ. सगळी भजी आपल्याला अशी छान अशी तळून काढून घ्यायची. आहेत कुरकुरीत लय झालेले तुम्ही बघू शकताय. भजी ही गरमागरम आणि कुरकुरीत खायला जास्त छान लागतात. सगळी भजी आपल्याला छान अशीच तळून घ्यायची. तर